महायुतीचे उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार रवींद्र वायकर आज प्रचार करणार आहेत। जोगेश्वरी विधानसभा भागात ते आज आपल्या प्रचाराला सुरुवात करतील। रवींद्र वायकर यांचा शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। महायुतीच्या गोटातून महत्त्वाची बातमी, तर महायुतीचे उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार रवींद्र वायकर हे आज आपल्या प्रचाराला सुरुवात करत आहेत। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, रवींद्र वायकर आज आपला प्रचार करतायत, कशा प्रकारे शक्ती प्रदर्शन सध्या सुरू आहे? अत्यंत उशिरा रवींद्र वायकर यांचं नाव सुरू झालं, मात्र त्यांनी सक्रिय प्रचाराला सुरुवात केली। आपण बघतोय रवींद्र वायकर हे प्रचार करतायत, ते त्यांचा कोर एरिया जो आहे त्या जोगेश्वरी भागामध्ये आज त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली। यापूर्वी गोरेगावच्या भागामध्ये त्यांची बैठक झाली होती, मात्र जोगेश्वरी हा रवींद्र वायकर यांचा कोर एरिया म्हटला जातो। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आणि तिकीट मिळाल्यानंतर रवींद्र वायकर हे पहिल्यांदा जोगेश्वरी या भागामध्ये प्रचारासाठी उतरलेले आहेत। अर्थात ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय। भाजपाचे पदाधिकारी असतील, नेते असतील, हे सुद्धा त्यांच्यासोबत तिथे दिसत आहेत। म्हणजेच कुठेतरी उशिरा निवडणुकीच्या रिंगणात मैदानात उतरून सुद्धा रवींद्र वायकर यांनी तयारी जी आहे ती जोरदार करायला सुरुवात केली असं म्हणावं लागेल। भाजपच्या नेत्यांना घेऊन ते प्रचाराला मैदानात उतरलेले दिसत आहेत। जोगेश्वरीमध्ये प्रचार करतायत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण जोगेश्वरी हा त्यांचा बालेकिल्ला म्हटला जातो। जेव्हा ते शिंदे गटात त्यांनी प्रवेश केला तेव्हा जोगेश्वरीचे त्यांचे प्रमुख कार्यकर्ते बाळा नर असतील किंवा विश्वनाथ सावंत असतील, यांच्यासह अनेक पदाधिकारी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले नाही, त्यामुळे इथे त्यांना कथा प्रतिसाद मिळतो हे महत्त्वाचं होतं। म्हणून आजचा त्यांचा जोगेश्वरीतला प्रचाराचा दिवस हा महत्त्वाचा आहे। हो, नक्कीच पंकज, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।